पुणे मंडळाची जी 4186 घरांची जी लॉटरी निघालेली होती, त्या लॉटरीला आता मुदतवाढ मिळालेली आहे. त्या पोर्टलवरती सुद्धा अपडेट झालेल्या आहे. न्यूजमध्ये सुद्धा हे बातम्या आलेल्या आहेत. खूप साऱ्या लोकांच्या ज्या कमेंट आलेल्या होत्या, की "सर आता मुदतवाढ मिळणार का? आमचं आय-टी-आर जे अजून प्रोसेस झालेलं नाही आहे. त्यानंतर आमचं डोमेसाईल सर्टिफिकेट व्हेरिफाय झालेलं नाही आहे. ज्यांनी स्पेशल कॅटेगरीमधून अर्ज केलेले आहेत, त्यांचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे, ते सुद्धा व्हेरिफाय झालेलं नाही आहे. आता हे सर्व व्हेरिफाय झालेलं नाही आहे, तर आता निश्चिंत राहा. तुम्हाला जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे, त्या येणाऱ्या म्हणजे 20 दिवसांची मुदतवाढ मिळालेली आहे तुम्हाला. तुम्हाला आता 20 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही ह्या लॉटरीला अप्लाय करू शकता. हे पूर्ण वेळापत्रक आलेलं आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण सांगणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको, म्हाडा लॉटरी आणि मुंबई मंडळाची माफ करा, मुंबई महानगरपालिकेची जी 426 घरांची जी लॉटरी निघालेली आहे, त्या सर्व लॉटरीची माहिती या चॅनलवरती आपल्याला मिळत असते. या पुणे म्हाडा लॉटरीमध्ये जे आपल्याला अर्ज करायचे आहेत, त्याला आता 20 नोव्हेंबर ही शेवटची तारीख सांगण्यात आलेली आहे. बघा साइडला बातमी लावलेली आहे. त्यानंतर तुम्हाला 21 तारखेपर्यंत 21 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता एन-ई-एफ-टी, आर-टी-जी-एस. त्यानंतर तुम्हाला 4 तारखेला पहिला ड्रॉप लागणार आहे 4 डिसेंबरला. त्यानंतर जो फायनल ड्रॉप आहे तो 8 डिसेंबरला लागणार आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला या लॉटरीची तारीख आहे. ही लॉटरी सुद्धा आपण ऑनलाईन करणार आहात. जी जशी कोकण मंडळाची जी लॉटरी ऑनलाईन आपण केलेली आहे, या मंडळाची सुद्धा आपण लॉटरी ऑनलाईन करणार आहे. तुम्ही घरी बसून सुद्धा या लॉटरीचा भाग घेऊ शकता. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला जेव्हा आपण ऑनलाईन करू हा ड्रॉ, तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार आहे. त्यानंतर 15 तारखेला 15 डिसेंबर पासून तुम्हालाही जे फॉर्म भरलेले आहेत त्याची रिफंड अमाउंट तुमच्या अकाउंटवरती जमा होत जाणार. आता खूप साऱ्या लोकांच्या कमेंट येत आहे, की सर अजून आमचं इन्कम टॅक्स रिफंड जे आय-टी-आर जो फॉर्म असतो तो आमचा व्हेरिफाय झालेला नाहीये. बघा, ऑलरेडी आपण याच्यावरती 1-2 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही ते व्हिडिओला क्लिक करून त्या लिंकला बघून तुम्ही तो फॉर्म जसा तुमचा जो प्रॉब्लेम आहे, तो तुमचा प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होणार आहे. आणि या लॉटरीमध्ये जे खूप साऱ्या लोकांचं जे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, ते सुद्धा व्हेरिफाय झालेलं नाहीये. तर सर्वप्रथम डोमेसाईल सर्टिफिकेट व्हेरिफाय होत नसेल, तर तुम्ही एकदा त्याचा जो क्लिअर फोटो काढा आणि त्याच्यावरती जो बारकोड आहे, तो बारकोड एकदम असा त्या फोटोमध्ये क्लिअर दिसला पाहिजे, जेणेकरून तो बारकोड हा कॅप्चर केला जातो. बारकोड तुमचा कॅप्चर झाल्यानंतर जसं तुम्ही त्या म्हाडाच्या साइटवरती जेव्हा तुम्ही बारकोड अपलोड करतात, तुमचं जे डोमेसाईल, जेव्हा तो कॅप्चर झाल्यानंतर ताबडतोब व्हेरिफाय होतो. काहींचं तर आम्ही फॉर्म भरले तर त्यांचा ताबडतोब व्हेरिफाय झालेला आहे. काहींना 2 दिवस लागलेले, काहींना 3 दिवस लागलेले आहे. आणि तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न जे आय-टी-आर फाईल सुद्धा तुम्ही अपलोड करता. आय-टी-आर फाईल अपलोड करताना तुम्हाला तुम्ही जे ग्रॉस इन्कम सांगण्यात आलेलं आहे, तुम्हाला याच्यामध्ये 24-25 इन्कम टॅक्स रिटर्नची जी फाईल त्यांनी सांगितलेली आहे किंवा उत्पन्नाचा दाखला. या 2 पैकी एक ऑप्शन तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जो तुम्ही उत्पन्नाचा दाखल्यावरती जो बारकोड असतो, तो सुद्धा एकदम क्लिअर आला पाहिजे, जेणेकरून ते पोर्टल त्यांचं एकदम कॅप्चर केलं जाईल. आणि इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये सुद्धा एक जो बारकोड असतो राइट साइडला, परत तुम्हाला ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं तिथं ऑप्शन येते. 24-25 तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे खूप साऱ्या लोकांनी सांगले, सर ग्रॉस इन्कम टाकायचे की नेट इन्कम टाकायचं. बघा, तुम्ही ग्रॉस इन्कम टाकलं की बरोबर तुमचं जे पोर्टलला जे तुम्ही अपलोड केलेले आहेत, ते पोर्टलला तुमचं बरोबर कॅप्चर होणार आहे आणि सक्सेसफुल होणार आहे. नेट इन्कम टाकल्यानंतर सुद्धा व्हेरिफाय झालेलं आहे. पण तुम्ही ग्रॉस इन्कम टाका. एकदा ग्रॉस इन्कम टाका, एकदा नेट इन्कम टाका. म्हणजे दोन्ही ऑप्शन एकदा सिलेक्ट करून जे तुमचं सक्सेसफुल झालं त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे. तर असं हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.